ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सध्या लग्न सराईचा मौसम आहे. मांडवाची रोषणाई, फटाक्याची आतिषबाजी, डीजेचं म्युझिक, बँडची धून आणि जेवणाची रेलचेल हे आपल्याला गल्लोगल्ली आणि गावोगावी पाहायला मिळतं. ख्रिस्त सभेने दिलेल्या 7 संस्कारापैकी सगळ्यांच्या आवडीचा, हौशेचा, मौजेचा संस्कार म्हणजे लग्न संस्कार. आणि होय, लग्न हा पवित्र आणि धार्मिक संस्कार आहे. लग्न हा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विधी आहे, ज्यामध्ये 2 व्यक्ती एकत्र येतात, 2 कुटुंब एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये प्रेम आणि ऐक्य प्रस्थापित होतं. लग्न संस्कारामध्ये 2 भिन्न व्यक्ती एकत्र येऊन आपल्या आयुष्याचा, आपल्या स्वप्नाचा आणि जबाबदारीचा प्रवास सुरू करतात. अर्थात त्यामध्ये प्रेम आणि निष्ठा असायला हवी. लग्न संस्कार म्हणजे 2 जीवाचं मिलन नाही, तर देवाच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत. लग्न हा पवित्र संस्कार आहे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो धार्मिकतेने आपण साजरा करायला हवा. संत थॉमस मूर हे इंग्लंड येथे राहायचे आणि त्यावेळी राजा हेनरी 8वा ह्याने रोमन कॅथलिक विवाह पद्धतीला विरोध केलेला होता. परंतु संत थॉमस ह्यांचा कॅथलिक पद्धतीने होणाऱ्या विवाहावर पूर्ण विश्वास आणि निष्ठा होती आणि ती शब्दांनी नाही तर त्याने कृतीने करून दाखवलेली आहे. त्याने स्वतःचा लग्न संस्कार कॅथलिक पद्धतीने चर्चमध्ये केला. त्याला माहीत होतं की देवासमोर घेतलेला हा लग्न संस्कार देवाबरोबर केलेला करार आहे. यासाठी त्याला भविष्यात धोका होता हे त्याला माहीत होतं. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्याने देवावर विश्वास ठेवलेला आहे. विवाह हा एक पवित्र संस्कार त्याने स्वीकारलेला आहे आणि आपल्यासमोर हे जिवंत उदाहरण ठेवलेलं आहे. लग्न हा पवित्र संस्कार आहे कारण तो परमेश्वराने स्थापन केलेला आहे. खुद्द परमेश्वर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगतो की देवाने मानवाची निर्मिती केली, पुरुषाची निर्मिती केली, त्याला जोडीदारीन किंवा सहचारिणी म्हणून स्त्रीची निर्मिती केली. त्या दोघांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा आणि त्यांच्या गोंडस गोजिरवाण्या संसाराला सुरुवात झाली. पुढे आपण पाहतो उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 2:24 मध्ये देववचन सांगतं, पुढे ते दोघं एक देह होतील. हे वैवाहिक जीवन धार्मिक राहावं, त्याच्यात प्रेम आणि ऐक्य राहावं म्हणून वेळोवेळी संदेश त्यांना पाठवून त्यांची कान उघडणी केली. 10 आज्ञा दिल्या, त्यापैकी 6वी आणि 9वी आज्ञा वैवाहिक जीवनातील धोके दूर ठेवण्यासाठी दिली. नवीन करारामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनातील पहिला महत्त्वाचा चमत्कार जो केलेला आहे तो काना येथील लग्न समयी. प्रभू येशू ख्रिस्त ह्या लग्नाला संमती देतो, परंतु जेथे प्रभू येशू ख्रिस्ताची हजेरी आहे तेथे माझ्या प्रिय बंधू बहिणींनो मोठा चमत्कार होतो. 2 भिन्न व्यक्ती एकत्र येतात आणि त्या एकत्र राहू शकतात. क्रोएशिया हा देश आहे. ह्या देशामध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे. बहुतांश कॅथलिक असा हा देश आहे आणि येथे एक लग्नाची सुंदर अशी प्रथा आहे. होणारे वधू आणि वर क्रूसधारी येशू ख्रिस्ताला घेऊन येतात आणि त्या क्रूसासमोर सगळी वचनं देतात, जीवनाच्या आनाभाका घेतात आणि सरते शेवटी हे दाम्पत्य म्हणजे वधू आणि वर हे त्या क्रूसाला चुंबन घेतात. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणजेच क्रूसाशिवाय ख्रिस्ती जीवन नाही, त्यागाशिवाय वैवाहिक जीवन नाही आणि वैवाहिक जीवनात करावा लागणारा हा त्याग आपण कोणाकडून शिकावा तर फक्त क्रूसधारी प्रभू येशू ख्रिस्ताकडून. आज माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, लग्न हा पवित्र संस्कार असून त्याचं गांभीर्य ओसरत चाललेलं आहे. लग्न म्हणजे कार्यक्रम झालेला आहे, समारंभ झालेला आहे, एक इव्हेंट झालेला आहे आणि जेथे आपण सोहळा म्हणतो तेथे भपकेबाजी येते, तेथे माझ्या प्रिय बंधू बहिणींनो बाजारीपणा येतो आणि मग दिखाऊपणा येतो. त्यासाठी मोठमोठ्या मेजवान्या दिल्या जातात. पैशाचा खर्च नाही तर चुराडा केला जातो. ज्याच्याकडे आहे तो वाजवून, ज्याच्याकडे नाही तो लाजून खर्च करतो. ज्याच्याकडे आहे तो खर्च करतो, ज्याच्याकडे नाही तो कर्ज करतो. आज अनेकांना वाटतं विवाह हा आपल्या जीवनात होणारा एकदाचाच कार्यक्रम आहे, तो टोलेजंग व्हावा.
म्हणून नवीन नवीन प्रथा आणि रीती ह्यांना खत पाणी घालून त्या आणत आहेत. अनेक अनिष्ट प्रथा, रूढी आणि परंपरा ह्या देखील समाजामध्ये येत आहेत. आज लग्न संस्कारावर मनन आणि चिंतन करत असताना कॅथलिक समाजामध्ये होणारे लग्न ह्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आज आपण माझ्या प्रिय बंधू बहिणींनो पाहतो, प्रत्येक लग्नामध्ये सर्रास दारू वाटप केला जातो आणि त्यामुळे ह्या मद्यपानामुळे जे पिणारे आहेत ते पितात, नवखे आहेत ते दारू प्यायला शिकतात. आज आपला तरुण वर्ग ह्या मद्यपानाकडे झुकलेला आहे, मद्यपी होत आहे. तो आपल्या समाजासाठी एक धोका आहे. आपण आपल्या जीवनाची काळजी घ्यावी, आपल्या समाजाची काळजी घ्यावी, पर्यावरणाची काळजी देखील घ्यावी. फटाक्याची आतिषबाजी आणि त्याचा तो धूर आणि त्याचप्रमाणे होणारा कचरा, त्याचप्रमाणे डीजेचे ते कर्कश आवाज, ह्यामुळे होणारा ध्वनी प्रदूषण, हे सगळं पर्यावरणाला हानिकारक आहे. त्याचप्रमाणे जीवनाची नासाडी होते. अनेक वेळेला हा मांडव जो आहे हा भर रस्त्यामध्ये घातला जातो, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तो अडथळा असतो. तेव्हा माझ्या प्रिय बंधू बहिणो, वैवाहिक जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे? परमेश्वर महत्त्वाचं आहे. जेथे परमेश्वराचं अस्तित्व आहे तेथे आपल्याला सगळं काही मिळतं. आणि म्हणूनच आज घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण परमेश्वराला दूर ठेवून आज हा पवित्र संस्कार आपण सोहळा किंवा बाजारीकरण आणलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आगमन काळातील 4था रविवार साजरा करीत असताना आपण शुभवर्तमानामध्ये ऐकतो की मरिया ही योसेफाला वाग्दत्त झालेली होती. ह्या लग्नाची सुरुवात साखरपुडा, एंगेजमेंट सेरेमनी, रिंग सेरेमनी किंवा सोयरी करणं हे देखील कार्यक्रम टोलेजेंग होत असतात. मरिया आणि योसेफाचा साखरपुडा झालेला होता, परंतु योसेफाच्या निदर्शनास येतं की मरिया गरोदर आहे. त्याला स्वतःला भीती वाटली, समाजाची भीती वाटली आणि मरियेची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून तो तिला सोड चिठ्ठी देण्यात ठरवतो. परंतु देवदूत त्याचे सगळे संशय दूर करून सांगतो की तिच्या उदरी असलेलं बाळ ह्या जगाचा उद्धारक आणि तारणार आहे. आणि मग योसेफ तिला मोठ्या आनंदाने स्वीकारतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज वैवाहिक जीवनामध्ये खूप अडीअडचणी आहेत, त्यागमय जीवन आहे, परंतु हे जीवन जर पवित्र जीवन आपण जगलो, येशू ख्रिस्ताला धरून जर जगलो, तर नक्कीच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्या जीवनामध्ये आनंद येईल. आणि त्यासाठी प्रार्थना करूया. आमेन.